आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. देवसेनाला तू कसं काय शोधून काढलंस? कुणी उचलून नेलं होतं तिला? अन्नपूर्णा आत्याच्या मदतीसाठी आलेली मीनाक्षी, तिनेच तिला नेलं होतं. ती देवसेनेला का घेऊन जाते हे पाहण्यासाठी मी तिच्या मागे मागे गेले होते. आणि तिथे मला नंदिनी तिच्या सोबत असं कळलं. गंगाला मारण्याचा प्रयत्न फसला म्हणून आता ती देवसेनेला त्रास देण्याचा प्रयत्न करते. मी तिच्या तावडीतून सोडवून देवसेनेला परत घेऊन आले. एवढं सगळं घडलं तर? माधवी, तुझी पूजा झाली का? देवसेना कुठे आहे काही कळलं का? अगं कुठे आहे ती? देवसेना आता घरातच आहे. तिला वाचवून आणलंय जानकीने. पण तिला कोण घेऊन गेलं होतं? तिला घेऊन जाणारी नंदिनीच होती. तिला मदत करणारी आपल्या घरात असणारी कामवाली मीनाक्षी आहे. तिला सोडायचं नाही माधवी. एवढं सगळं घडवून आणणाऱ्या त्या नंदिनीला सोडायचं नाही. तिला मदत करणाऱ्या त्या मीनाक्षीला देखील सोडायचं नाही. कुठे ती मीनाक्षी? मीनाक्षी, हे मीनाक्षी! माधवी, ही नंदिनी का एवढा छळ करते आमचा? पौर्णिमेच्या आधी कालचक्र पोहोचवायचंय ना, म्हणूनच लहान मुलीचा वापर करून नवीन डाव मांडायचा प्रयत्न केला. बरं झालं तू वाचवलंस तिला. हे मीनाक्षी, मीनाक्षी! नंदिनीपासून देवसेनेला वाचवलं याचा आनंद होतोय मला, पण नंदिनीची शक्ती वाढली या गोष्टीची भीती वाटते मला. त्या नंदिनीची शक्ती वाढलीये? त्या शक्तीचाच वापर करून नंदिनीने दोन्ही कालचक्र मिळवले असतील. त्या कालचक्राच्या मदतीने मायावी शक्तीचा घोडा तयार करून नंदिनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते. उरलेलं एक कालचक्र मिळवण्यासाठीच तिने देवसेनाचं अपहरण केलं असेल. पौर्णिमेसाठी आणखी एकच आठवडा उरलाय. त्याआधी हे कालचक्र वनदेवी मंदिरात नाही पोहोचलं तर तिचं शक्ती नागाचं वरदान ती गमावून बसेल. त्यासाठीच ती एवढी धडपड करते. तिने कितीही धडपड केली तरीही कालचक्र तिला मिळू द्यायचं नाही. कळलं तुला? नंदिनीला कालचक्र मिळवण्यापासून थांबवण्याआधी नंदिनीचं काहीतरी करावं लागेल. त्यासाठी जे काही करता येईल ते लवकरात लवकर करा. नंदिनीचं काय करायचं ते मला माहिती आहे. तिला मी बघून घेईन. ये. हे घे. बस झालं. आता थोडंच उरलंय. आ कर. बस झालं गंगा, पोट भरलं माझं. आता हे थोडंसच उरलंय ना, आ कर लवकर. नको नको, बस झालं, बस. फक्त एवढाच घास खा. नको नको, बस 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 एवढाच खा सोन्या. देवसेना. देवसेना सापडत नव्हती म्हणून तुझा जीव कासावीस झाला होता. आता ती परत आलीये ना? हो, तिला कोणीतरी उचलून घेऊन गेलं होतं. ते कोण आहे ते कळलं नाही. मला माहितीये ते कोण आहे. कोण आहे ते? नंदिनीच आहे. नंदिनीने कामवाली मीनाक्षीच्या मदतीने देवसेनाला उचलून घेऊन गेली. मीनाक्षी, 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 मीनाक्षी! मी जे बोलते त्यावर तुझा विश्वास नाही बसणार, पण ही गोष्ट मला सांगितलीये जानकीने. तुझा विश्वास नसेल तर तू जानकीला विचार. हो गंगा, हे सगळं त्या नंदिनीनेच केलंय. आणि आता आपल्या देवसेनेला त्रास देण्या इतकी ती खालच्या पातळीवर उतरलीये. स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी दया माया सगळं विसरून वागू लागली.
माधवी, अगं ते मोलकरीण मीनाक्षी घरात नाहीये. बहुतेक ती पळून गेली आहे. ती गेली तर तिला जाऊ द्या. आपली शत्रू नंदिनी तर आहे ना, आधी तिचा विषय संपवून टाकते. नंदिनीने आधी अरुणला मारण्याचा प्रयत्न केला, नंतर तुला मारण्याचा प्रयत्न केला. वयस्कर असलेल्या तुझ्या बाबांना सुद्धा तिने मारून टाकलं. आता देवसेनाला सुद्धा ती घेऊन गेली होती. या सगळ्याची शिक्षा तिला झालीच पाहिजे. ती नंदिनी कुठे आहे फक्त एवढंच सांग मला. मी जाऊन तिची चांगलीच खबर घेते. तुम्ही तिला काहीही करायचं नाही. त्यात नंदिनीने देवसेनाला हात लावलाय, त्यामुळे तिचं काय करायचं ते मी बघते. वनदेवी माते, नंदिनीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. खूप लवकर तिन्ही कालचक्र तुझ्या चरणी पोचवायची आहेत, ती पोचू दे. तूच तिला मार्ग दाखव. ये नंदिनी. मी नंदिनी नाहीये, गंगा आहे. ती नंदिनी एवढ्या खालच्या थराला गेलीये, देवसेनाला उचललं तिने. कुठे ती नंदिनी? बोलवा तिला. हे तू काय बोलतेस गंगा? देवसेनेला नंदिनी का उचलून घेऊन जाईल? माहित नसल्यासारखं वागू नका. मी सगळी चौकशी करूनच इथे आले. तिला मी अशी सोडणार नाही. कुठे ती नंदिनी? बोलवा तिला. तुला कालचक्र हवंय म्हणून तू एका निर्दोष मुलीच्या जीवाशी खेळतेस. तुझ्या स्वार्थासाठी तू एका निरागस जीवाला त्रास देतेस. हे तुला योग्य वाटतंय? गंगा, तू सांगतेस तसं मी देवसेनाला उचलून नाही आणलं. तू माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. जानकी ताईनी मला सगळं काही सांगितलंय. जानकीचा थोडा गैरसमज झालाय. मी मायावी शक्तीच्या शोधात देवसेना असलेल्या ठिकाणी गेले. मी तिथे पोहोचल्यावर देवसेना तिथे असल्याचं आणि जानकी तिला शोधत तिथे आल्याचं मला कळलं. मला तिथे पाहिल्यावर जानकीने मीच देवसेनाला उचलून आणलं असं समजून माझ्याशी भांडायला सुरुवात केली. देवसेनाचं अपहरण मी नाही केलंय. त्या मायावी शक्तीने देवसेनाचं अपहरण केलं. तुझ्या खोटारडेपणावर माझा विश्वास कधीच बसणार नाही. तू मला मारण्याचा प्रयत्न केलास, माझ्या बाबांची हत्या केलीस. आता सुद्धा देवसेनाचं अपहरण तूच केलंस. तू मला त्रास देत होतीस तोपर्यंत मी तुला काही बोलले नाही, पण देवसेनाच्या जीवाशी खेळलीस म्हणून मी तुला अशीच सोडणार नाही. गंगा, मरून जा तू. गंगा, तिला मारू नकोस. गंगा, काय करतेस तू? बाबा, आमच्या दोघांचा विषय, यात तुम्ही पडू नका. तिला थांबवू नका. मनाला वाटेल ते तिला करू द्या. सोडा तिला. काय तुझ्या मनाचा मोठेपणा बघून मी माझं मन बदलेन असं वाटलं? मी बदलणार नाहीये आणि तुला सोडणार पण नाहीये. राग जाईपर्यंत मला मान. तुझ्या मनाचं समाधान झालं. तू कळत न कळत रागापोटी हे सगळं करतेस. आपल्या दोघांमधलं खरं नातं तुला कळलं तर तू मला मारण्याऐवजी माझी काळजी करशील. आपल्या दोघांचं असं एक नातं आहे
कसलं नातं आहे? नाग माता समजून देवाप्रमाणे मी तुझी पूजा केली. ते आपलं नातं कधीच संपलंय. आता मी तुला ओळखत नाही आणि तू मला नाही. माझ्यापासून कितीही दूर जायचं ठरवलं तरी ते तुझ्यानी होणार नाही. कारण आपल्या दोघांचं असं एक नातं आहे. नातं आपल्यात दुश्मनीचंच आहे. तुला जे बोलायचंय तू मला बोल. मला जे सांगायचंय ते मी तुला सांग. असं काय सांगणार आहेस? आपण दोघी सख्या बहिणी आहोत. एकाच आईच्या पोटातून जन्म घेतलेला. पण तू माझी सख्खी बहीण आहेस. मला सुद्धा ही गोष्ट आत्ताच कळलीये. माझ्या बाबांचा खून करून माफी मागायचं सोडून नव्या गोष्टी बनवतेस का? तू एक नाग आहेस आणि मी मनुष्य आहे. असं असताना तू माझी बहीण कशी काय होऊ शकतेस? दोघी एकसारख्याच दिसतो. यावरून तुला कळत नाही का? सारख्याच दिसतो म्हणजे सख्या बहिणी झालो का? पाप करणाऱ्यांचा पण नेहमी भल्याचा विचार करते मी. पण भलं करणाऱ्यांना पण त्रास देणारी तू. माझी प्रतिभा तुझी प्रतिभा वेगवेगळी असताना पण तू असं बोलूच कसं शकतेस? गंगा, मी तुझी पूजा करून खूप मोठी चूक केली असं दाखवून आता आपल्यात नवं खोटं नातं बनवतेस. तुझ्या खोटेपणावर विश्वास ठेवायला मी वेडी नाहीये. गंगा, नंदिनी जे बोलते ते सगळं खरंय. ओंकारने फक्त तुझं पालन पोषण केलंय. तुमच्यावर माझा विश्वास नाहीये. माझा आणि नंदिनीचा काहीही संबंध नाहीये. मी तुला चांगलंच ओळखायला लागले नंदिनी. तू तुझ्या स्वार्थासाठी काहीही करू शकतेस. कालचक्र मिळवण्यासाठी तू कोणत्याही थराला जाऊ शकतेस. तसंच आता मी तुझी बहीण असं खोटं बोलून मला फसवण्याचा प्रयत्न करतेस. तुझी ही नाटकं माझ्या समोर नाही चालणार. तुझे ध्येय पूर्ण करण्यासाठी बहिणीच्या नात्याला कलंक लावणाऱ्या तुझ्या समोर आता मला उभं राहायला पण लाज वाटते. तुझ्या कालचक्रांसाठी तू माझ्या कुटुंबाला दिलेला त्रास हा शेवटचा असला पाहिजे. या पुढे आणखीन काही केलंस तर मी तुला जिवंत सोडणार नाही. नंदिनी, तुझ्या खरेपणावर त्या गंगाने विश्वास नाही ठेवला. गंगा माझ्यावर रागवण्यासाठी कारणीभूत ती मायावी शक्ती आणि तिच्या सोबत असणारी मीनाक्षीचे. देवसेनाचं त्यांनी अपहरण केलं. त्यासाठी गंगा मला जबाबदार ठरवते. आधी त्या मायावी शक्तीवर काहीतरी उपाय काढते आणि त्यानंतरच गंगाची जाऊन समजूत काढते. आज तू कोणासाठी काम करते असे शोधून तुम्हा दोघांना पण संपवते.
पाया पडते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं. आता पुढे काय करायचंय? सांग, तू कोणासाठी हे करतेस? त्या मायावी शक्तीचा आणि तुझा काय संबंध आहे? खरं रूप लपवून अंधार पसरवणारी ती मायावी शक्ती कोण आहे? ते मी नाही सांगू शकत. तू खरं नाही सांगितलंस तर तुला इथेच दंश करून मारून टाकेल. खरं सांगितलं तरी मी मरणारच. कडून खरं कसं काढायचं हे मला माहितीये. सांग, सांग, कोण आहे तो? सांगते मी. सांगते. सांग. ती मायावी शक्ती दुसरी कोणी नाही. ती मीनाक्षी. हाँ. हे, 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 सांग ना, कोण आहे तो? सांग. हे, हे, सांग ना, सांग, कोण आहे तो? ए मायावी शक्ती, तुझी ओळख सांगे म्हणून तू हिला मारून टाकलंस ना? तू स्वतःला किती लपव, तू कुठेही लपलास तरी तुला मी शोधून काढेन. हा माझा शब्द आहे. काय सांगता तुम्ही? त्या कामवालीला कोरेकरांमधल्या अमृताने नाही पाठवलं? होय रे, माझ्या मदतीसाठी माणूस पाठवणारी अमृता त्याच दिवशी आजारी पडून हॉस्पिटलमध्ये होती. तिने कोणत्याच कामवालीला आपल्याकडे नाही पाठवलंय. मीनाक्षीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हापासून ती आपल्याकडे कामवालीचं नाटक करते. ती आली होती त्या दिवशी गुलाबी कागद दाखवून 2000ची नोट आहे असं सांगितलं होतं. तेव्हाच मला तिच्यावर संशय आला होता. आज माझा संशय खरा ठरला. आत्या, तुम्ही तिची चौकशी न करता कामावर कसं काय ठेवून घेतलं? मी सांगितलं होतं कामासाठी माणूस पाठवायला, त्याच वेळी ती आली म्हणून चौकशी नाही केली मी. अमृता तर आपल्या विश्वासातली आहे म्हणून मी विश्वास ठेवला. तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला, पण तिने देवसेनेला उचलून घेऊन जाण्याची हिंमत केली. बरं, पण तिने देवसेनाला का उचलून नेलं? ती कामवाली नंदिनीच्या सोबत होती.
नंदिनीनी सांगितलं म्हणून तिने देवसेनाला उचलून नेलं. हे आता तुला कसं काय माहित? माधवीनी सांगितलं होतं ना. हो, आमच्या नकळत या घरात एवढ्या गोष्टी घडत होत्या का? तुम्ही तुमच्या चर्चा करता आणि तुम्हीच काय ते ठरवता? नंदिनीला महालातून हाकलवलं असं वाटत होतं, पण आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिने महालात हिला पाठवलं. नंदिनी आणि मीनाक्षीचा काही संबंध नसताना नंदिनीवर असे खोटे आरोप लावले जातात. हे नंदिनीला लगेच कळवलं पाहिजे. मीनाक्षी नंदिनी सोबत आहे हे आपल्याला कळलं म्हणून ती इथून निघून गेली. ती आपल्या सोबत राहूनही आपण तिला ओळखू नाही शकलो. ती एवढी बनेल असेल असं मला वाटलं नव्हतं. तिचा फोटो असेल तर द्या, माझ्या माणसांना सांगून तिला शोधून काढतो मी. तीच आपल्या सगळ्यांचे फोटो काढत होती, पण तिचा फोटो आपल्या कोणाकडेच नाहीये. सगळ्यांनी नीट आठवून बघा, आपापले फोन चेक करा. एक तरी फोटो कोणाकडे तरी असायलाच हवा.